See here, in today's session we will discuss about various tests in case of transformer oil. Okay. In yesterday's lecture we already discussed about dielectric test. तर ही डायलेक्ट्रिक टेस्ट तुम्हाला होमवर्कला सुद्धा दिलं होतं मी. ओके, याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, एक डायलेक्ट्रिक टेस्ट सेल आहे. सो दिस इज टेस्ट सेल. इट कन्सिस्ट ऑफ two spark gap, that means two electrode, and it is connected to step up transformer. Which transformer? Step up transformer. It step up the supply from 230 volt to 60 kV. How much? 60 kilovolt. When single phase supply is given to this, what happens? This is a auto transformer. That means we can vary the supply. We can vary the supply with the help of that knob, and then this supply is given to the step up transformer. It step up this supply up to 60 kV, and then it is given to the test cell. Test cell is a compact transparent oil container. It consists of oil and it has two spark gap, two electrodes separated by 2.5 meter distance from each other, and we can vary the distance with the help of nut bolt system. And a top cover is easily removable to insert the oil inside it. Okay, when these electrodes are totally immersed in it and supply is given to this, what happen? The electric stresses are produced in this. When we have to increase the supply up to 30 kV per 2.5 mm, what happen? The spark will generate in between them. That means it is discharge. So that is the dielectric strength of that transformer. ओके, बघा हे डायलेक्ट्रिक टेस्ट आहे आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहेत, सप्लाय देणार आहेत ॲटो ट्रान्सफॉर्मरचा सप्लाय, आणि तो सप्लाय आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मरला देणार आहेत. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करेल, त्याला सप्लायला स्टेप अप करेल किती, 60 kV पर्यंत. ओके, 60 kV पर्यंत करेल. त्याच्यानंतर इथं काय एक पेटार आहे. ओके, ट्रान्सपरंट ऑइल कंटेनर आहे, त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रोड आहेत आणि ते नटाने आपण ॲडजस्ट करू शकतो त्यातला एअर गॅप. आता सप्लाय दिल्याच्यानंतर काय होईल, हा एअर गॅप 2.5 mm घ्या घेतला. आता काय करायचं आहे, सप्लाय द्यायचं. सप्लाय दिला की व्होल्टेज वाढवायचे. किती वाढवायचे, 10 kV 15 kV. काही होणार आहे का, नाही. पण 30 kV पर्यंत केलं किंवा त्यापेक्षा जास्त केलं की इथून एक फ्लॅशिंग होईल, फ्लॅश होईल. ओके, आणि त्या फ्लॅशिंगला आपण काय म्हणतो, त्याची डायलेक्ट्रिक टेस्ट म्हणतो किंवा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणतो. कोणाची, ट्रान्सफॉर्मर ऑइलची. आलं लक्षात. जर ती 30 kV पेक्षा कमी असेल तर ते ट्रान्सफॉर्मर ऑइल चांगलं नाही, त्याच्यात कंटेमिनेटेड आहे. जर 20 kV पेक्षा कमी असेल तर ते वापरण्यायोग्यच नाही. येतं लक्षात. जेवढी डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ चांगली तेवढं ते ट्रान्सफॉर्मर ऑइल चांगलं. ओके, त्यासाठी ही टेस्ट केली जाते, त्याला आपण डायलेक्ट्रिक टेस्ट म्हणतो. समजलं. बघा दुसरी टेस्ट आहे ॲसिडिटी टेस्ट. आता ॲसिडिटी टेस्टमध्ये आपण ऑइलमध्ये किती ॲसिड कंटेंट आहे ते आपण चेकआउट करतो. ऑइलमध्ये किती ॲसिड कंटेंट आहे ते आपण चेक करतो. बघा यासाठी आपण काय करतो आहे, 10 ग्रामचं सॅम्पल ऑइल घेतो आहे 250 ग्रॅमच्या कोनिकल फ्लास्कमध्ये, आणि 50 mlचं त्याच्यामध्ये दुसरं फ्लास्क घेतो, त्याच्यामध्ये अल्कोहोल घेतो, आणि त्याच्यामध्ये 100 मिलीलिटर 100 ml फिनोल फॅथोलिन हे सोल्युशन घेतो. फिनोल फॅथोलिन हे सोल्युशन घेतो, आणि 50 mlचं अल्कोहोल आणि 100 mlचं फिनोल फॅथोलिन घेतल्याच्या नंतर ते मिक्सअप करायचे आणि त्याला हीट करायचे 40 ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत. किती, 40 ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आणि त्यानंतर न्यूट्रलाइज विथ द सोल्युशन ऑफ KOH. KOHच्या सोल्युशनसोबत न्यूट्रलाइज करायचं आहे.
क्विक ट्रिट्रेशन होणार आहे आणि तुम्हाला ॲसिडिटी मिळणार आहे. तर ॲसिडिटी टेस्टमध्ये टोटल ॲसिडिटी इज इक्वल्स टू 16.1 इंटू एन इंटू व्ही डिवायडेड बाय डब्ल्यू. एन म्हणजे काय, नॉर्मॅलिटी ऑफ KOH ची नॉर्मॅलिटी. त्याच्यानंतर व्ही म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ KOH, आणि डब्ल्यू म्हणजे मास ऑफ दॅट सॅम्पल किती आहे. तर हे सगळं याच्यावरून आपल्याला मिळणार आहे ॲसिडिटी. तर इट शुड बी इन बिटवीन 0.5 to 1 एवढी असावी चांगल्या ऑइलसाठी. जर ती लेस दॅनपेक्षा 1पेक्षा जास्त असेल ॲसिडिक कंटेंट, याचा अर्थ ते ट्रान्सफॉर्मर ऑइल रिजेक्टेड आहे. ओके, वी कॅन नॉट यूज दॅट टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल बिकॉज इट हॅज मोर ॲसिडिटी. ओके, त्याच्यानंतर आता मोर ॲसिडिटी असल्यावर काय होईल पहा. ट्रान्सफॉर्मर ऑइलची ॲसिडिटी वाढल्याच्या नंतर त्यामध्ये काय रे, इन्सुलेटिंग कॉईल आहेत. ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये डुबलेल्या काय आहेत, इन्सुलेटिंग कॉईल आहेत, पेपर इन्सुलेशन आहे, त्याच्यानंतर कंडक्टर आहेत, ते सगळे वाउंड केलेले आहेत. तर तिथं काय होईल, ते ॲसिडिक कंटेंटनं ते लवकर त्याची लाईफ कमी होऊन जाईल. ओके, म्हणून ते कमी असावं, 1पेक्षा जास्त नसावं. लेस दॅन 0.5 दॅट मीन्स इट इज अ गुड ट्रान्सफॉर्मर ऑइल. ॲसिडिक कंटेंट जर 0.5पेक्षा जास्त असेल, कमी असेल, तर ते चांगलं ऑइल आहे. आणि हे जनरली 0.5 to 1च्या दरम्यान असतं. पण 0.5पेक्षा कमी असेल तर त्याला आपण म्हणतो गुड ॲसिडिक कंटेंट. 1पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो शिल्लक ॲसिडिक कंटेंट. ते काय आपण वापरत नाही. ते समजलं ॲसिडिटी. तर काय केलं आहे, 10 ग्रॅमचं एक ऑइल सॅम्पल घेतलं आहे 250 mlच्या कोनिकल फ्लास्कमध्ये. त्याच्यानंतर 50 mlचं अल्कोहोल घेतलं आहे आणि 100 mlचं काय घेतलं आहे, फिनोल फॅथिलीन. आणि फिनोल फॅथिलीन आणि हे जे आहे याचं मिक्सअप आपण 40 ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवलं तर काय मिळेल तुम्हाला, ॲसिडिटी मिळेल. येतं लक्षात. सो दिस इज अ सेकंड टेस्ट. इन थर्ड टेस्ट वी हॅव टू फ्लॅशिंग आउट दॅट ट्रान्सफॉर्मर ऑइल. तिसरं आहे तुमची फ्लॅश पॉईंट टेस्ट. फ्लॅश पॉईंट कितीवर असावा. ओके, जनरली हा 160पेक्षा जास्त असावा. ओके, in this flash test the transformer oil is heated continuously till the point is reaches at which vapor is formed. ट्रान्सफॉर्मर ऑइलला गरम करायचं एवढं गरम करायचं की ते जळायला लागल. ओके, त्याची फ्लॅशिंग होईल आणि त्या फ्लॅशिंगला त्याचं टेम्परेचर मोजायचं आहे. तर ते 160पेक्षा जर जास्त असेल सो इट इज गुड. पण ते जर 130पेक्षा कमी असेल तर इट इज नॉट यूज. ओके, डायरेक्ट रिजेक्टेड. आणि जनरली किती असतं ते 130-140च्या पुढंच असतं. त्याच्यापेक्षा कमी असेल तर इट इज नॉट गुड, ते चांगलं नाही आहे. ओके, पुन्हा सांगतो. ट्रान्सफॉर्मर ऑइलला हीट द्यायची. ओके, आणि एक पॉईंट असा येईल की ते त्याच्या सरफेसवर लगेच आग लागायला सुरुवात होईल, जळायला सुरुवात होईल. तर ती जे जळणं आहे हे 160पेक्षा वर जास्त टेम्परेचरला व्हायला पाहिजे. परंतु होतं काय, कधी कधी 150-140पर्यंत सुद्धा येतं ते. पण त्यापेक्षा कमी जर असेल तर इट इज नॉट गुड. तर ऑइल गुड नाही आहे, ते लवकर पेट घेतं आहे. याचा अर्थ काय, जर करंट जास्त आला तर ते ट्रान्सफॉर्मर फुटल. सो दिस टेस्ट शुड बी कॅरीड आउट. येतं लक्षात. त्याला फ्लॅशिंग टेस्ट म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट एक क्रॅकल टेस्ट. क्रॅकिंग आवाज ऐकला का तुम्ही? क्रॅकिंग, तडतड. काय करायचं, तेल गरम करायचं, त्याच्यात पाणी टाकायचं किंवा पाणी असेल त्याच्यात तेल टाकायचं. फोडणीचा प्रकार माहिती आहे ना तुम्हाला, त्या पद्धतीने तसा क्रॅकिंग साऊंड येतो. The objective of this test is to determine the presence of water or moisture in the oil. ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलमध्ये मॉइश्चर कंटेंट किती आहे हे चेकआउट करण्यासाठी आपण ह्या क्रॅकल टेस्टचा वापर करतो. इन दिस टेस्ट सॅम्पल ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल अंडर टेस्ट इज टेकन आउट इन टेस्ट ट्यूब अँड हीटेड ऑन अ गॅस बर्नर. जर त्याच्यामध्ये मॉइश्चर किंवा वॉटर प्रेझेंट असेल तर काय होईल, क्रॅकिंग नॉईस येईल, तडतड आवाज येईल. येतो ना आवाज तडतड, पाणी जर असेल तेलामध्ये तर त्या टाईपच्या टेस्टला आपण काय म्हणतो, क्रॅकल टेस्ट.
पहा ट्रान्सफॉर्मर पूर्ण असेंबल झाल्याच्या नंतर ट्रान्सफॉर्मरला ड्राय केलं जातं. पहा ज्या ज्या पोराने ट्रान्सफॉर्मरच्या टेस्टला हे केलं असेल त्याला ड्राय केलं जातं. 8-10 तास त्याला भाजून काढलं जातं. पूर्ण भाजून काढल्याच्या नंतरच त्याला टँकिंग केलं जातं. तर हे झालं वाइंडिंग रिलेटेड. पण ऑइलमध्ये सुद्धा वॉटर कंटेंट असू शकतं. इट शुड नॉट बी मोर दॅन 5 ppm, 5 पार्ट पर मिलियन पेक्षा जास्त नसावं. 5 म्हणजे एका मिलियनमध्ये 5 पॉईंट असले तर काही प्रॉब्लेम नाही. 1 मिलियन थेंबामध्ये 5 थेंब असले तर ओके, पण त्यापेक्षा जास्त नसावं. आणि ते चेकआउट करण्यासाठी आपल्याला क्रॅकल टेस्ट करावं लागतो. पहा दुसरी मेथड. इन अनदर मेथड सॅम्पल ऑइल टेकन इन द ग्लास ब्रीदर बिकर आहे, बिकर, यस बिकर किंवा कोनिकल फ्लास्क पण म्हणू शकतो आपण, ऑफ 250 ml अँड आयर्न रॉड, त्याच्यामध्ये आयर्न रॉड ऑफ 12.5 mm साईज इज हिटेड टू रेड हॉट, गरम होईपर्यंत, लाल होईपर्यंत त्याच्यात हे करायचं आहे. अँड देन प्लग इन टू ऑइल अंडर टेस्ट. काय करायचं आहे की कोनिकल फ्लास्कमध्ये ऑइल घ्यायचं आहे, सॅम्पल ऑइल, आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे 12.5 mmचे 2 गरम रॉड टाकायचे. आणि जर क्रॅकल नॉईज आला तर समजायचं त्याच्यात ऑइल कंटेंट आहे, आणि जर नाही आला त्याचा अर्थ ऑइल कंटेंट म्हणजे वॉटर कंटेंट नाही आहे. तर या टाईपच्या टेस्टला आपण काय म्हणतो, क्रॅकल टेस्ट म्हणतो. समजलं आहे? बघा नेक्स्ट आहे तुमचं मेथड ऑफ प्युरिफिकेशन अँड फिल्ट्रेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल. मग आता हे पहा टेस्ट झाल्या इथं तुम्हाला ॲसिडिटी निघाली, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी निघाली, फ्लॅशिंग पॉईंटमध्ये कमी निघालं, क्रॅकलमध्ये वॉटर कंटेंट बी निघालं. आता हे झालं टेस्टिंग. मग त्याला प्युरिफाय किंवा फिल्टर तर करावं लागेल, कारण चांगलं बनवण्यासाठी कंटॅमिनेटेड निघाले ओके. पण आता त्याला प्युरिफाय करण्याच्या 3 मेथड आहेत. ओके, सो देअर आर 3 मेथड्स बाय विच वी कॅन प्युरिफाय द ट्रान्सफॉर्मर ऑइल. तर ते आपण बघू. पहिली मेथड आहे सेंट्रिफ्युगल फिल्ट्रेशन. ओके, दुसरी आहे स्ट्रीमलाईन प्युरिफायर. पहिले सेंट्रिफ्युगल प्युरिफायर, दुसरा स्ट्रीमलाईन प्युरिफायर, त्यालाच आपण व्हॅक्यूम प्युरिफायर सुद्धा म्हणतो. आणि तिसरे फिल्टर युजिंग ॲक्टिवेटेड अर्थ मीडिया. असे 3 फिल्टर आहेत, आपण 1 by 1 बघणार आहेत. ओके, इथपर्यंत समजलं? सो राईट डाऊन. ते कोणतं प्युरिफायर आहे? सेंट्रिफ्युगल प्युरिफायर. ओके, पहिलं प्युरिफायर सेंट्रिफ्युगल प्युरिफायर. याच्यात आपण काय करतो, हे ट्रान्सफॉर्मरचं खालचं टर्मिनल आहे, हे वरचं टर्मिनल म्हणजे ड्रेन वॉल, आणि हे इनपुट वॉल. ड्रेन हॉलमध्ये वॉलमधून ट्रान्सफॉर्मरचं क्लोज इट, इथून ट्रान्सफॉर्मरची जे ऑइल आहे क्लोज कर, ट्रान्सफॉर्मरचं ऑइल येते. हे काय रे, स्ट्रेनर. इथून ते ट्रान्सफॉर्मर ऑइल इनपुट पंप थ्रू, म्हणजे इथं कलेक्ट केलं जातं आहे, इथून ते इनपुट पंप थ्रू हीटिंग चेंबरला दिलं जातं आहे. इथं त्या ट्रान्सफॉर्मरला हीट प्रोव्हाइड केली जाते. आता ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलला बरं का, ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलला हीट प्रोव्हाइड केली जाते. मग हे एक स्पेसिफिक चेंबरमध्ये जातं. त्या स्पेसिफिक चेंबरला आपण स्प्रे चेंबर म्हणतो. याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल बाउल्स असतात, खूप सारे वेगवेगळे बाउल्स, आणि त्याला आपण हाय प्रेशरचं हाय प्रेशरचं शाफ्ट सर्क्युलेट करतो. तर ते काय होतं आहे, जास्त प्रेशरमुळं त्या ट्रान्सफॉर्मर ऑइल खाली पडतं आहे, तर त्या ऑइलमधले जे काय डर्ट आहे हे इथं सेपरेट होतात, आणि हे सेपरेट झाल्याच्या नंतर ते प्युरिफाय झालेलं ऑइल आपण इथून बाहेर काढतो. ओके, मग आता हे प्युरिफाय झालेलं ऑइल परत व्हॅक्यूम टँकमध्ये टाकून त्याला स्पेसिफिक प्रेशरमध्ये व्हॅक्यूममध्ये काही काळ ठेवल्याच्या नंतर परत ते डिस्चार्ज करून आपण ट्रान्सफॉर्मरला रिटर्न देतो. अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मर ऑइल प्युरिफाय केलं जातं. म्हणजे हे ट्रान्सफॉर्मरचं
खराब झालेलं ऑइल काढणं, त्याला प्युरिफाय करणं आणि चांगलं ऑइल टाकून देणं त्याच्यात. ओके, तर बघा, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस टेस्ट टू रिमूव्ह ऑल कंटेंट. काय काय कंटेंट काढणार त्यातलं? वॉटर कंटेंट, कार्बन डिपॉझिशन, डस्ट, डर्ट, स्लज फॉर्मेशन and dissolved moisture and gases so that dielectric strength of transformer oil increase. सगळे कंटेंट काढणार आणि डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती करणार? 30 kV पर 2.5 mm यापेक्षा जास्त करणार, जेणेकरून ते ट्रान्सफॉर्मर ऑइल वापरण्यासाठी योग्य असेल, चांगलं असेल. ओके, आता या मेथडमध्ये, इन दिस मेथड ऑइल ॲडमिटेड इन टू सेंटर ऑफ ब्लो. ओके, हे ह्या ब्लोज याच्यामध्ये सेंटरला इथं येईल ऑइल आणि त्याच्यानंतर इथं काय होईल? इट हॅज नंबर ऑफ कोनिकल शेप सेपरेटर. ओके, सेपरेटिंग वेन्स आहेत, खूप सारे सेपरेटर्स आहेत आणि ते काय होईल? व्हर्टिकली माउंटेड आहेत आणि ते एका शाफ्टवर कनेक्टेड आहेत. ओके, शाफ्ट कुठं कनेक्टेड आहे? कपल्ड विथ मोटर विथ 6000 to 8000 RPM स्पीड ऑफ दॅट शाफ्ट. आता याची स्पीड खूप जास्त आहे, विच कॉज हेवियर पार्टिकल इन द कंपॅरिझन विथ ऑइल पार्टिकल. ऑइलच्या तुलनेमध्ये जे हेवी पार्टिकल आहेत ते डायरेक्ट काय होतील? सेपरेट होतील. ओके, आणि इथं बघा, फोर्स इज 1000 टाइम ग्रेटर दॅन द ग्रॅव्हिटी. रोटेशन 6 ते 8000 RPM असल्यामुळं फोर्स हा खूप जास्त असेल आणि त्यामुळं काय होईल? बाकी पार्टिकल डायरेक्ट आउटसाईड जातील. ओके, ते ब्लो वॉलला चिटकतील. जे स्टिक टाईप असेल ना, चिकट असतील ना, तर ह्या ब्लो वॉलला चिटकतील ह्या साईडला. त्याला आपल्याला परत नंतर क्लॅरिफाय करून घ्यावं लागतं. बाकीचं जे ट्रान्सफॉर्मर ऑइलपेक्षा अजून काही ऑइल कंटॅमिनेटेड असतील, ॲसिडिटी कंटॅमिनेटेड असतील, तर ते या साईडला चिपकत असतात, ते परत पुसून घ्यावं लागतात आपल्याला. त्याच्यानंतर हो, वेन ऑइल इज सेंट्रिफ्युगल ॲट हाय स्पीड इट लिव्ह द ब्लोज इन द फॉर्म ऑफ एक्स्ट्रीम फाईन. खूप बारीक बारीक स्प्रेच्या फॉर्ममध्ये पडणारे, म्हणजे त्याचे बारीक तुकडे होणारे. आणि ड्यू टू विच इव्हॅपोरेशन ऑफ मॉइश्चर टेकन प्लेस. त्याच्यामधले जे गॅस कंटेंट आहेत ते रिलीज करण्यासाठी पहा, ही तर स्प्रे फॉर्ममध्ये गेल्याच्यानंतर एकदम बारीक 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 त्याचं थेंबामध्ये रूपांतर होणार आहे. त्यांना काय होईल? ते इव्हॅपोरेशन व्हायला सोपं होईल. इफ हाय व्हॅक्यूम इज मेंटेन इन अ spray chamber and oil at high temperature is circulated in the chamber to produce accelerated and can be carried out at high rate. तर अशा पद्धतीने हे हाय रेटने आलं की त्याचं इव्हॅपोरेशन इझिली आणि लवकर होईल आणि त्याचा परिणाम काय होईल? त्यातले ऑइल कंटेंट, वॉटर कंटेंट, त्याच्यानंतर कार्बन डिपॉझिशन, डस्ट, डर्ट हे सगळं प्युरिफाय होऊन जाईल. हे झालं. आता हे ऑइल इथून काढून घ्या. काढलं त्याच्यानंतर हे व्हॅक्यूम टँकला टाका आणि इथून प्रेशर मेंटेन करून ते ट्रान्सफॉर्मर ऑइल डिस्चार्ज थ्रू आउटलेट थ्रू कुठं का टाका? ट्रान्सफॉर्मरला टाका. अशा पद्धतीनं खराब झालेलं ऑइल काढणं आणि परत नवीन ऑइल प्युरिफाय झालेलं त्याच्यात टाकणं. हे काम कोण करतं आहे? हे सेंट्रिफ्युगल प्युरिफायर करतं आहे. समजलं? याच्यात काही डाऊट नाही? सो राईट डाऊन.